नमस्कार, संविधान टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटना दशकपूर्ती सोहळा संपन्न. आमची संघटना रिटायर्ड माजी कर्मचारी संघटना महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटना असं 22 जुलै 2016 रोजी रजिस्टर झालेलं आहे आणि आज रोजी 22/7/2026ला 10 वर्ष झाले. त्यानिमित्ताने आत्तापर्यंत जे आमचं कालावधी 10 वर्षाचा आहे, आमची प्रगती आणि आमचं जे कार्य हे आमच्या मेंबर्स आणि पब्लिक समोर आम्हाला ठेवायला वाटलं, म्हणून आज दशकपूर्ती सोहळा आम्ही साजरा करत आहोत. आणि त्या कार्यक्रमाला आमचे सध्याचे बँकेचे चेअरमॅन आदरणीय आज सध्याचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमॅन श्री गिरीशजी थोरात साहेब आणि माजी चेअरमॅन श्री अशोक मगदूम साहेब हे दोघंही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले, आम्हाला लाभले आणि योग्य मार्गदर्शन केले. आणि या कार्यक्रमास जवळपास 300 ते 350 सभासद आमच्या संघटनेचे हजर होते आणि फॅमिली पेन्शनर, काही बहिणी, सर्वजण एकत्रित येऊन आजच्या कार्यक्रमास सहभागी झाले. आणि विशेष म्हणजे पेन्शन लढा जे आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलं आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये जे पिटिशनर आहेत आमचे RRRBWSचे अध्यक्ष ऑल इंडिया लेवलचे श्री राजा रेड्डीजी, ते बी आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून उपस्थित झाले. त्यांचंही मार्गदर्शन झालं आणि सर्वांची. आणि विशेष म्हणजे आमचे प्रॉपरचे जे शिक्षण तज्ज्ञ श्री डॉक्टर गोविंद नांडे साहेब, ते आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. त्या संदर्भात मी सर्वांचा आभारी आहे संघटनेतर्फे आणि धन्यवाद देतो. आज महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटनेच्या वतीने दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सध्याचे अध्यक्ष गिरीशजी थोरात, माजी अध्यक्ष अशोकजी मगदूम साहेब, त्याचबरोबर शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी आमच्या RRBWSचे अध्यक्ष श्री राजा रेड्डी सर हेही यांची उपस्थिती होती. हे सर्व अतिथी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.